Everything will get better in time. सर्व काही काळाच्या ओघात चांगलं होईल. Many of you are expecting many things from God, तुमच्यातल्या अनेकांच्या देवाकडनं अनेक गोष्टींविषयी आशा अपेक्षा आहेत and it will come to you. आणि त्या सर्व पूर्ण होतील. But don't give up in the process time. पण त्या प्रक्रियेच्या कालावधीमध्ये तुम्ही हार मानू नका. The suffering that you're going through, ज्या कुठल्या त्रासांमधून तुम्ही जात असाल it won't last forever, तो त्रास कायमचा राहणार नाही and it won't be long आणि फार वेळ लागणार नाही. before this generous God of ours, हा आपला सढळ हाताचा जो देव आहे, who has great plans for us in Christ Jesus, ज्याच्या योजना ख्रिस्त येशूमध्ये आपल्यासाठी महान आहेत, will give you the fruit of it. तो देव तुम्हाला त्याचं फळ नक्की देईल. Praise God. देवाला So धन्यवाद. rejoice greatly. म्हणून मोठा आनंद करा. Wait upon God. देवाचरणी वाट पहा. Things will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Many times we compare our problems with others' problems. अनेक वेळा आपण आपल्या समस्यांची तुलना दुसऱ्या माणसांच्या जीवनात असलेल्या त्रासांशी करतो And we say mine is bigger. आणि म्हणतो की माझे त्रास किती मोठे आहेत, ह्या लोकांना कमी त्रास आहेत. But you forget, पण तू विसरत आहेस, the bigger the problem, the greater the grace. जेवढे मोठे त्रास आणि जेवढ्या मोठ्या समस्या तेवढी मोठी कृपा तुझ्यावर येणार आहे. If you have thorn in the flesh, जर तुझ्या देहात काटा आहे then the grace of Jesus will be greater. तर येशूंची कृपा पण तुझ्यावर महान असणार आहे. You don't have to bear beyond you can control. आणि तुला ज्याच्यावर नियंत्रण ठेवता येणार नाही त्या पलीकडे तुला त्रास होणार नाही. There is no remedy through these troubles except faith. कारण की या त्रासांचा काही उपाय नाहीये, फक्त विश्वासच ठेवावा आणि बोलावा लागेल हाच उपाय आहे. You have to talk faith. तुम्हाला विश्वास बोलावा लागेल, You have to walk faith. तुम्हाला विश्वास चालावा लागेल. Because there is a time for everything. कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते And बेटा, time is moving. आणि वेळ चाललेला आहे. And the moving of time forward is the mercy of God. आणि वेळ जी पुढे पुढे जाते ना, घड्याचा काटा जो पुढे पुढे जातो ना, ती सुद्धा एक देवाची दया आहे. Because कारण He wants your miseries to end. देवाची इच्छा आहे की तुझे त्रास संपावेत. ओ He wants हालेलुया. your misery to end. देवाची इच्छा आहे की तुझं दुःख, तुझे त्रास संपावेत, त्याला अंत यावा. So it's mercy that time is moving. म्हणून ही देवाचीच दया आहे की वेळ पण पुढे पुढे जाते. And so your time of pain also is moving. तर तुझ्या वेदनेची वेळ पण पुढे पुढे जात आहे It is getting over. आणि तुझ्या वेदनेचा काळ संपत The जातोय. night is getting over. रात्र संपत आलेली So that आहे, the dawn can usher in. अशासाठी ही पहाट व्हावी. Weeping may endure through the night, रडणं रात्रभर चालेल, but joy comes in the पण morning. आनंद सकाळी सकाळी येतो. If the time does not move, आणि वेळ जर पुढे गेली नाही how can joy come in the morning? तर आनंद सकाळी कसा येणार? Now I tell you, आता मी तुम्हाला सांगतो, your suffering will end in the name of Jesus, तुमचे त्रास येशूंच्या नावात संपणार आहेत. because you are in the presence of Jesus. का आता तुम्ही येशूंच्या सहवासात बसलेले आहात. Because I believe you are speaking to Jesus now. कारण माझा असा विश्वास आहे की तुम्ही आता येशूंशी बोलताय. Right now you are speaking to Jesus. आता तुम्ही येशूंशी बोलताय असा माझा विश्वास आहे. And Jesus is saying, आणि येशू असं म्हणतायत, go your way. जा मार्गाला लाग, Your trouble is gone. तुझा त्रास गेलेला आहे. Go your way. जा मार्गाला लाग, Your blessing is yours. तुझे आशीर्वाद तुझे आहेत. Go your way. जा तुझ्या मार्गाला Your लाग, promotion is yours. तुझी बढती तुझी आहे. Go your जा way. तुझ्या मार्गाला Things लाग, are changing. गोष्टी बदलतात In the name of Jesus. येशूच्या नावात. ओ हालेलुया रबा खराबा. Praise God. ओ धन्यवाद. The Bible is full of the saying, बायबल ना असल्या सगळ्या म्हणण्यांनी भरलाय it shall come to pass. की असं घडणार आहे, It shall come to pass. असं घडणार आहे, It shall come to pass. शंतो असं घडणार आहे, This too will come to हे pass. सुद्धा होऊन जाणार आहे. God's promises will come to pass. देवाची अभिवचनं पूर्ण होणार आहे. If God said it is done. आणि देव जर बोललाय तो होणारच आहे, If God झालेलं said आहे. He will bless you, He will bless देव you. जर म्हटलाय देव तुला आशीर्वाद देणार तर देव तुला आशीर्वाद देणार If God आहे. said He will heal you, He will heal देव you. जर बोललाय देव तुला आरोग्य देणार तर देव तुला आरोग्य देणार Because आहे. it has to come to pass. कारण होणारच आहे, व्हायलाच हवं, कारण देव बोललाय. When prophetic words are spoken over your life भविष्यवाणी पर शब्द जेव्हा तुझ्या जीवनावर बोलले जातात ना, from the very heart of God, अगदी देवाच्या हृदयातून जेव्हा भविष्यवाणी पर शब्द तुझ्या जीवनावर बोलले जातात, you shall not allow any of them to fall to the ground. तेव्हा त्यातला एकही शब्द तू जमिनीवर पडू द्यायचा नाही. Let not one word of God fall to the ground. देवाचा एकही शब्द तू जमिनीवर पडू नको देऊ. God that spoke the word जो देव शब्द बोललाय is behind that word to तो bring त्या- it to pass. तो त्या शब्दाच्या मागे आहे, तो शब्द घडवून आणायला, ते वचन पूर्ण करायला. He said,
the बोललाय. words that come out of my mouth, जे शब्द माझ्या मुखातनं बाहेर येतात they will not come back to me empty. ते रिकामे परत येणार नाहीत माझ्याकडे. Every word of mine माझा- has blessings. माझ्या प्रत्येक शब्दावर आशीर्वाद आहे. It has the power to bless you. माझ्या प्रत्येक शब्दात तुला आशीर्वाद द्यायचं सामर्थ्य आहे. Every word is a prophetic word for you. देवाचा प्रत्येक शब्द तुझ्यासाठी भविष्यवाणी पर शब्द आहे. Every promise of God is a prophetic promise for you. देवाचं प्रत्येक अभिवचन तुझ्यासाठी भविष्यवाणी पर अभिवचन आहे. Whatever has been violating the word of God, आणि जे काही देवाच्या शब्दामध्ये लुडबुड करतं it does not bring glory to God. त्यातनं देवाला गौरव येत नाही. It has to be paralyzed in the name of त्या Jesus. सगळ्याला लखवा मारला पाहिजे येशूंच्या नावात. देवाच्या शब्दात गडबड आणि लुडबुड करणाऱ्या गोष्टींना येशूंच्या नावात लखवा होवो. God's word has to be respected. देवाच्या शब्दाचा आदर झालाच पाहिजे. God's word has to be worshipped. देवाच्या शब्दाची आराधना झाली पाहिजे. ओ हालेलुया. His Praise word is God. bigger than his name. त्याचा शब्द त्याच्या नावापेक्षा मोठा आहे. Praise God. आमेन. You have been authorized to succeed in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्हाला यशस्वी व्हायचा अधिकार दिलेला आहे. The hindering forces अडचणी घालणाऱ्या गोष्टी that are against you, ज्या तुझ्या विरुद्ध जात आहेत, that are standing against you, ज्या तुझ्या विरुद्ध उभ्या आहेत, shall be dismantled in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या सगळ्या कोसळून पडतील. Every wall that stands before you and the promised land, that Jericho wall has to fall in the name of Jesus. जी प्रत्येक भिंत तुझ्यात आणि अभिवचन दत्त देशात उभी आहे, यरिओ भिंत, ती येशूंच्या नावात पडायलाच पाहिजे. You देवा, have to see the glory of God. तुला देवाचा गौरव दिसलाच पाहिजे. And he who believes आणि जो कोणी विश्वास ठेवेल shall see the glory of त्याला God. देवाचा गौरव दिसेल. Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. even when it didn't look like things are going to happen. गोष्टी घडणार आहेत असं वाटत नव्हतं, तरी सुद्धा त्याने देवावर विश्वास ठेवला. But it happened पण घडलं because कारण Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला and it was accounted to him for righteousness. आणि तेच त्याला नीतिमानपणा म्हणून गणलं गेलं. Because Abraham believed, अब्रामाने विश्वास ठेवल्यामुळे God had to do the impossible. देवाला अशक्य शक्य करावं लागलं. Your expectations will never be cut off. तुझ्या अशा अपेक्षा कधी कापल्या जाणार नाही. Your celebration will not be aborted. तुझा आनंदोत्सव कधी पाडला जाणार नाही. God wants to be involved in your celebration. देवाला तुझ्या आनंदोत्सवामध्ये भाग घ्यायचा आहे. तुझ्या आनंदोत्सवाचा गर्भपात कधी होणार नाही. God is saying, have a party and call me. ते म्हणतोय कर पार्टी आणि बोलव मला And then glorify me there. आणि मला गौरव दे. Praise God. Don't be worried about challenges. बघा, आव्हानांचं टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसू नका. Challenges will come. आव्हान आयुष्य आहे, आयुष्यात आव्हानं येणार. But every challenge has an expiry date. पण प्रत्येक आव्हानाला एक्सपायरी डेट आहे. Every challenge has an expiry date. प्रत्येक आव्हानाला एक्सपायरी डेट आहे. आज आलेलं दुःख उद्या जाणार आहे. Praise God. हिम्मत ना छोडो बेटा, हिम्मत ना छोडो. But काय I केलं? promise you, पण मी वचन देतो तुम्हाला, your good times are also coming. तुमचा चांगला काळ येत आहे बेटा. Good times are also तुमचा coming. चांगला काळ येतोय. In the name of Jesus. येशूंच्या नावात Don't give up. हार नका मान. Because we are in the middle of our story. का आपली कथा सुरू तर झाली आहे, आता आपण आपल्या कथेच्या मध्ये आहोत. End has to be. अंत चांगलाच End पाहिजे. has to be glorious. अंत चांगला, वैभवशाली, दिव्य, भव्य झाला Our पाहिजे. stories may not look like the way we planned, आपली कथा कदाचित आपण योजना केली तशी दिसणार नाही, but पण it's going to end beautifully. आपली कथा फार छान संपणार आहे. Your box will have a bow tied to it. तुझ्या जीवनाच्या कथेच्या बॉक्सवर एक बो बांधलेला असेल. वा, Now it has no bow, आता त्याला बो नाहीये, but पण my God will settle everything in the box. माझा देव तुझ्या जीवन कथेच्या बॉक्स मध्ये सगळं स्थिर स्थावर करेल. He will tie a beautiful ribbon to it, आणि तुझ्या जीवन कथेच्या बॉक्सवर माझा देव सॅटिन रिबिन बांधेल. and He will give it to अ you ब्युटिफुल बो. on a golden platter. आणि देव एका सोनेरी ताटात तो बॉक्स ठेवून तुला देईल आणि In the म्हणेल, name of Jesus. टेक इट, दिस इज युअर स्टोरी. हालेलुया. ही तुझी कथा आहे. घे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.